मोदींच्या हस्ते तामिळनाडूच्या रामेश्वरममधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन। जुना पूल वापरणे योग्य नसल्यानं नव्या पुलाची निर्मिती। नागपुरात रामनवमी निमित्तानं शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रथ ओढला। शिर्डीत आज रामनवमीचा उत्साह। कालच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक। आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। नांदेडमध्ये मोठ्याला आग लागल्यानं 2 बैलांचा होरपळून मृत्यू, तर आगीत शेती उपयोगी साहित्य जळून खाक, शेतकऱ्यांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराची कोयता घेऊन दहशत। 12 तासात पोलिसांनी अटक करत गुन्हेगाराची धिंड काढली। सांगलीच्या कृष्णा नदीच्या स्वामी समर्थ घाटावर ड्रेनेजचं पाणी मिसळत असल्याची तक्रार। दूषित ड्रेनेजचं पाणी तातडीनं बंद करा, पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त। जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला। सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही। सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8.99 रुपये दर। मुंबईवर पाणी टंचाईचं संकट। 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीला 33%.